पण तुम्ही बोलू नका. बिना टेंडरनं काम करता तुम्ही. बिना टेंडरनं अरे काय ना दम असेल तर निविदा करा. 2 महिन्यामध्ये बहीण सुचली. कारण बहिणी आणि आमच्या भावानी महाराष्ट्रातल्या जनतेनी अध्यक्ष महोदय यांची जिरवली. मी गेलो आग नाही लावून आलो. जंग लगी है तलवार को धार लगानी होगी. कोण म्हणले? मी म्हणालो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशानं भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय यांची चांगली जिरवली ना मग हे वटणीवर आले आणि 2-4 नवीन योजना आणल्या अध्यक्ष महोदय. हेही सुद्धा कर्ज काढून फार तोऱ्यात होते. 44 45 घ्या अंबाडीचा बुरका. 44 आणि 45 जिरवले ना. फार सांगत होते इतके येतील तितके येतील. आलेत आणि मग आणली बहिणीची आठवण झाली. ती जाता सरकारी तिजोरीचा वापर करून वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण. त्यावेळेस लाज वाटत होती. बहिणीची इज्जत लुटली जात होती. त्यावेळेस कुठे गेली होती यांची इज्जत? काय करत होती? ज्यावेळेस बहिणीची इज्जत लुटली जात होती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचार होत होते. 2 महिन्यामध्ये बहीण सुचली. कारण बहिणी आणि आमच्या भावानी महाराष्ट्रातल्या जनतेनी अध्यक्ष महोदय यांची जिरवली. मग आठवण झाली. वारे अरे तुमचे राम भरोसे हिंदू हॉटेल बंद झाला. यांचा आता राम भरोसे हिंदू हॉटेल बंद. रामाचं नावच घेऊ शकत नाही. कारण अयोध्येमध्ये कुचकून मारलं यांना. आज साफ करून टाकलं. रामटेक मध्ये कायचा दाखवत धनुष्यबाण गेला तो रामटेक मध्ये जिरवला. रामेश्वरम तिथेही जिरवलं. चित्रकूट राम का नाम भगवान राम म्हणले मेरा नाम लेकर वोट मागते हो, मेरे नाम पे राजनीति करते हो. बजरंगबली उभा झाला, काढली गदा आणि याची पाठ सुजत पर्यंत मारली. म्हणून आता हे वटणीवर आले आणि म्हणून वटणीवर येऊन नवीन योजना यांनी सुरू केल्या. अध्यक्ष महोदय मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात असेल, त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल, मी सुद्धा जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी गेलो. नाही गेलो असं नाही. त्यावेळेस त्यांची मराठा समाजाची किंवा जरांगे पाटलांची मागणी ही मराठवाड्यापुरती होती. अध्यक्ष महोदय त्यावेळेस जाऊन भेटलो. मी हाकेंच्या आंदोलनास्थळी गेलो. मी तिथे काय बोललो हे सर्व माहिती आपल्यापुढे. खरं तर 2दा विरोधी पक्षाबरोबर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय बैठका झाल्या. आम्ही त्यावेळेस आमची भूमिका स्पष्ट केली अध्यक्ष महोदय. म्हणजे आंदोलन पेटलं, उपोषण सुरू झालं, ज्यावेळेस हे सगळे वातावरण आलं त्यावेळेस मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून, शासन म्हणून, उपमुख्यमंत्र्यांनी, तीनही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला कधी बोलवलं का? कुठल्या चर्चेत सहभागी करून घेतलं का? तुम्ही जे काही लेखी स्वरूपामध्ये दिलं त्याची चर्चा आमच्याबरोबर झाली नाही. तुम्ही ती करायला हवी होती. तुम्ही त्यांना तुम्ही जाऊन उपोषण सोडत असताना तुम्ही स्वतः गेलात. काही ठिकाणी आमचं आंदोलन संपलं, मागण्या मान्य झाल्या म्हणजे म्हणून मराठा समाजाने गुलाल उधळला. याचा अर्थ तुम्ही काहीतरी कमिटमेंट त्यांना केली होती. सगळं झाल्यानंतर तुम्ही 13 तारीख दिली. पहिल्याच्या तारखा गेल्या. 13 तारीख दिली. 13 तारखेचं काय दिलं हे आम्हाला माहित नाही. परत 206चं पाठवळ आहे तुम्हाला. गरजच काय आमची? तुम्ही निर्णय घ्या. त्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा. तुम्हीच म्हणालात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, पण मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ. सरकार म्हणून तुमचा अधिकार आहे. तुम्हाला तो घ्यायचा आहे. कॅबिनेट पुढे तुम्हाला जायचं आहे. पण आम्ही गेलो नाही. आम्ही पोहोचू शकत नाही. सगळे सोयरे मी थोडी म्हणला. सगळे सोयऱ्याचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आमच्या सहीनं थोडी होणार आहे. जो काही निर्णय घ्यायचा असेल तुम्ही घ्या ना. सरकार म्हणून निर्णय घेता की विरोधक म्हणून? आम्हाला कुठला अधिकार? आम्ही कशाला सांगू? तुम्ही सांगितलं पाहिजे. तुमची भूमिका या सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केली पाहिजे. तुम्ही देणार आहात की नाही देणार आहात? तुमची भूमिका सांगा. यावर आम्ही बोलू. पहिले तुमची भूमिका सांगा. तुम्ही काय करणार आहात ते सांगा. हे लोकांना कळू द्या. सभागृह सुरू आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आमची मागणी आहे हे सार्वभौम सभागृह सुरू असताना या ठिकाणी हे जे पेटलं हे आंदोलन, एक जातात दुसऱ्याला पेटवून येतात. मी गेलो आग नाही लावून आलो. जंग लगी है तलवार को धार लगानी होगी. हे कोण म्हणले? मी म्हणालो. कोण? तुमची काय भूमिका आहे सांगा, मग बोलू. भूमिकाच माहित नाही तर आम्ही काय सांगू? अरे कमाल आहे. भूमिका तर सांगा, मग सहमत की नाही? बैठक का इथे मांडा. इथे सभागृहात मांडा. सभागृह सुरू आहे. मागून लपून छपून बैठका घ्यायच्या आणि मग अंगावर आला विरोधक आठवतो. विरोधक केव्हा आठवतो? अंगावर आल्यावर, गळामध्ये हड्डी बसल्यावर. आमचं म्हणणं असं आहे
जर कुणाला आरक्षण द्यायचं असेल तर 50% मर्यादा वाढवा. यांनी का नाही केलं जनगणना? यांनी का नाही वाढवलं? मंत्री महोदय, तुमच्या गळ्यात फसलं होतं म्हणून ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस का बोलवलं नाही आम्हाला? मराठा समाजाचं आंदोलन संपवायचं होतं, ओबीसीचं आंदोलन संपवायचं होतं, त्यावेळेस का आठवण झाली ना आमची? का बोलवलं नाही तुम्ही? आम्ही आलो नसतो सोबत. 4 मंत्री पाठवलेत आणि उपोषण सोडवलं आणि लेखी स्वरूपात दिलं. ते का दिलं लेखी स्वरूपात? विचारलं त्यावेळेस आम्हाला विचारलं असतं सोबत घेऊन गेले असते, आज हा प्रश्न आला नसता. अध्यक्ष महोदय, फार वाईट अवस्था करून ठेवली अध्यक्ष महोदय. कळस गाठलाय, मी अधिक हे नाही, पण आनंदाचा शिदा मात्र जोरात चालला. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोईकडे कुठे गेले दिसत नाही. काय जोरात आहे हो. आला सण आला, 500 कोटीचा आनंद सीता. 500 कोटी पैकी हा कोण करतोय आता? महाराष्ट्राला माहित आहे. हा आनंद कोणाला जातोय? ते काय देत आहे? 1 किलो साखर, 1 किलो गहू, काय ते? याचं पाप उघड केलं ना शंभूराजे. तुम्ही बोलू नका, तुमचा वाटा नाही आहे, पण तुम्ही बोलू नका. हे कोण करताय आणि कसं चाललंय? काय गरीबाला चाललंय? अरे गरीबाच्या नावाखाली ठेकेदार लुटतोय. ठेकेदार बिना टेंडरनं काम करता तुम्ही, बिना टेंडरनं. अरे काय ना दम असेल तर निविदा करा आणि द्या. 30% 40% कमिशन चालला याच्यातून. तुम्ही काय शिकवून राहिले आम्हाला? बघा, तुम्ही दिवसाल मी अधिक बोलेल, मग मी पूर्ण खोलून टाकेल. काय व्हायचं ते मी माझ्या मर्यादा ठेवून बोलताय. आनंदाचा शिदा कोणाला झालाय याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. 4 लोकांना माहित आहे सीएम साहेबांना, त्यांना बंधन आहेत, बोलता येत नाही. तो आनंद कोणाच्या घरी चाललाय मला माहित नाही. आणि म्हणून हे सगळं जे चाललंय, बघा आता दादा बोललेत आमचे जयंत पाटील साहेब, कंत्राटदारासाठी मोजक्या कंत्राटदारासाठी सगळं चाललंय. हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करताना तुमचं बेगडी हिंदुत्व जे आमच्या राहुल गांधींनी पुढे आणलंय तेच आता तुम्हाला दिसलंय. म्हणून त्यामुळं तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये धूळ खावी लागली. प्रभू रामचंद्राचा हा सर्वांचा श्रद्धेचा विषय आहे, पण तुम्ही प्रभू रामचंद्रांना राजकारणाचा विषय केला अध्यक्ष महोदय. त्यामुळे तुम्हाला लोकांनी नाकारलं. तुम्ही जिथं मुजरे करायला जाता, तिथं माथा टेकायला जाता, त्या तुमच्या जुमलेबाजांना सांगा की आता तुमचा जुमला चालणार नाही. कारण तुकडोजी महाराज म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. नाना भाऊ, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लक्षात ठेवा, देव बाजारचा भाजीपाला नाही. तुम्ही जर किती म्हणाल सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. माना प्रभू रामचंद्राचं मंदिर, पण मनात नसेल भाव आणि देवा मला पाव, तर देव तुमच्याशी जिरोल्याशिवाय राहणार नाही रे. देव अशानं भेटायचा नाही रे, हे लक्षात ठेवा. आणि खोटं नेरेटिव्ह म्हणून सदा खोटं नेरेटिव्ह सेट करून लोकांना जे काही बनवाबनवी करताय त्यामध्ये आता जनता तुम्हाला संपूर्णपणे ओळखून आहे. म्हणून सभागृहाच्या गरिमेबद्दल जरी मी बोललो, ही गरिमा टिकली पाहिजे अध्यक्ष महोदय.